नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर पोलीस भरती 2024 साठी एक सराव प्रश्नपत्रिका सिरीज, एक सराव प्रश्नसंच सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण आज सराव प्रश्नसंच क्रमांक 15 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे आणि महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न उत्तरे स्पष्टीकरणासह पाहतो। तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। सराव प्रश्न काय होता? लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले? मित्रांनो, याचं उत्तर काय होतं? लोकमान्य टिळकांनी 1881 साली केसरी आणि मराठी ही दोन वृत्तपत्र सुरू केली। तर यापैकी केसरी होतं ते मराठीमध्ये होतं आणि मराठा होतं ते इंग्रजीमध्ये होतं। ठीक आहे, मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन 2 1881। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा याचं बरोबर उत्तर दिलं होतं हेमराज सूर्यवंशी यांनी। त्यानंतर स्वप्नाली दळवी, ऋतुजा गायकवाड, ज्ञानेश्वर पांढरे आणि पूनम नवाळे यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। तर मित्रांनो, यावर प्रश्न कसा येऊ शकतो की कोणतं वृत्तपत्र कोणत्या भाषेत होतं, त्याचबरोबर कोणत्या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर मित्रांनो, यापैकी पहा, मराठा हे वृत्तपत्र होतं ते इंग्रजी भाषेत होतं आणि याचे संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते। ठीक आहे, आणि दुसरं कोणतं होतं? केसरी हे होतं। मित्रांनो, हे मराठी भाषेत होतं आणि याचे संपादक कोण होते? गो आगरकर। ठीक आहे, म्हणजे गोपाल गणेश आगरकर। पुढे मित्रांनो, 1888 साली गोपाल गणेश आगरकर हे केसरीचं संपादक पद सोडून गेले आणि त्यांनी स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं। ठीक आहे, आता पाहूयात आजचे प्रश्न। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत? आता मित्रांनो, किशोरी आमोणकर म्हटलं की काय लक्षात आलं पाहिजे? तर या मित्रांनो, मोगूबाई कुर्डीकर यांच्या कन्या होत्या। ठीक आहे, आणि मोगूबाई कुर्डीकर आणि किशोरी आमोणकर दोघीही जयपूर घराण्याच्या गायिका होत्या। म्हणजेच ऑप्शन बी जयपूर हे आपलं उत्तर असेल। कोणतं घराणं होतं? जयपूर घराणं होतं। तर मित्रांनो, यांच्याविषयी आणखी काय माहिती असलं पाहिजे? त्यांना मिळालेले पुरस्कार। ठीक आहे, तर मित्रांनो, त्यांना 1985 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला होता, 1987 साली पद्मभूषण पुरस्कार, 1997 साली संगीत सम्राज्ञी पुरस्कार, 2002 साली पद्मविभूषण पुरस्कार आणि 2009 साली संगीत नाटक अकादमी फेलोशिप अवॉर्ड मिळालेले आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2, राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे? आता मित्रांनो, राधानगरी धरण आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे। म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, हे धरण कोणी बांधलं होतं? तर याची सुरुवात होती ती 1907 साली शाहू महाराजांनी राधानगरी हे गाव बसवून केली होती। कोणी केली होती? शाहू महाराजांनी केली होती। ठीक आहे, वर्ष काय? 1907। पूर्ण कधी झालं? मित्रांनो, हे पूर्ण व्हायला खूप वर्ष लागली आणि याचं बांधकाम होतं ते 1957 साली पूर्ण झालं होतं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, अरण्य रुदन या शब्दाचा अर्थ सांगा? आता मित्रांनो, अरण्य रुदन म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीसाठी विनाकारण कष्ट करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी निष्फळ प्रयत्न करणे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे। ठीक आहे, निष्फळ प्रयत्न करणे म्हणजे अरण्य रुदन। प्रश्न क्रमांक 4, एक्स ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी काही नियम असतात। जर विषम संख्येमध्ये समसंख्या मिळवली तर काय होतं? विषम संख्याच मिळते। ठीक आहे, विषम संख्येमधून समसंख्या वजा केली तरी विषम संख्या, विषम संख्येमधून विषम संख्या वजा केली तर विषम संख्येमधून विषम संख्या वजा केली तर आपल्याला काय मिळेल? समसंख्या मिळेल। ठीक आहे, त्याचबरोबर विषम संख्येला समसंख्येने गुणलं तर काय मिळतं? समसंख्या मिळते आणि विषम संख्येला विषम संख्येने गुणलं तर विषम संख्या मिळते। मग या ठिकाणी समजा एक्स ही संख्या आहे ती किती आहे समजू आपण? एक्स बरोबर 3 आहे समजू। मग 3 अधिक 2 5 होतं, विषम संख्या येते। एक्स वजा 2 म्हणजे 3 वजा 2 1 होतं, एक विषम संख्या येते। मग नंतर एक्स गुणिले 3 म्हणजेच 3 गुणिले 3 बरोबर 9 येतं। 9 देखील विषम संख्या आहे, परंतु या ठिकाणी पहा एक्स गुणिले 2 म्हणजेच 3 गुणिले 2 बरोबर 6, 6 ही समसंख्या येते। म्हणजेच काय की या दोनच कंडिशन लक्षात ठेवा, विषम संख्येमधून विषम संख्या वजा किंवा बेरीज केली तर, किंवा विषम संख्येला समसंख्येने गुणलं तर येणारी संख्या ही समसंख्या असेल। प्रश्न क्रमांक 5, मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे? आता मित्रांनो, आपण प्रयोग कसा ओळखतो? क्रियापदाच्या रूपावरून। ठीक आहे, क्रियापदाचं रूप जर कर्त्याचे लिंग वचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माचे लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदललं नाही तर भावी प्रयोग। मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये मांजर कर्ता आहे, उंदीर कर्म आहे आणि पकडते हे क्रियापद आहे। मग या ठिकाणी पहा,
मांजर हे काय स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून या ठिकाणी पकडते हे क्रियापद आलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी जर मांजरचं पुल्लिंगी रूप घेतलं तर काय येईल? बोका येईल. बोका उंदीर पकडतो होईल. म्हणजे पकडतेचं पकडतो होतं म्हणून या ठिकाणी कर्त्याच्या लिंगानुसार काय होतंय? क्रियापदाचं रूप बदलतंय. म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए कर्तरी प्रयोग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली ती आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल? आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, घरगुती गॅसची किंमत 40% वाढलेली आहे. त्यानंतर आणखी वाढलेल्या किमतीमध्येच 30% वाढ होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया? मूळ किंमत बरोबर काय म्हणूया? 100 रुपये मानूया. ठीक आहे. मग याच्यामध्ये किती रुपये वाढ झाली? 40% वाढ झाली. म्हणजे 100चे 40% बरोबर किती असतं? 40 रुपये असतं. म्हणून 100 अधिक 40 बरोबर 140 रुपये त्याची किंमत झालेली आहे. म्हणजे 40 रुपयाची वाढ झालेली आहे. मग मित्रांनो या 140 मध्ये आणखी 30% वाढ झाली. म्हणजे 140 गुणिले 30 भागिले 100. ठीक आहे. मग काय झालं? 14 त्रिक 42 म्हणजेच आणखी 42 रुपयाची वाढ झाली. मग मित्रांनो आधीचे 40 आणि नंतरचे 42 असे एकूण 82 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि मित्रांनो मूळ किमतीवर 82 रुपये म्हणजे किती टक्के असणार आहे? 100चं 82 रुपये म्हणजे किती टक्के? 82%. म्हणजे या ठिकाणी 82% वाढ होणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. 8, 20, 45, 96, 199 प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो या ठिकाणी पहा काय संबंध आहे? 8 गुणिले 2 अधिक 4. ठीक आहे. नंतर 20 गुणिले 2 अधिक 5 म्हणजे काय? 8 2 16 आणि 4 20. हे 20 इथं आलं. नंतर 20 गुणिले 2 40 आणि 5 45. हे 45 दिसतं आपल्याला या ठिकाणी. याचप्रमाणे 45 गुणिले 2 बरोबर किती? 90. 90 अधिक 6. नंतर 6 वाढवलेला आहे अधिक 6. नंतर त्याच्यानंतर 7 वाढवलं जाईल. ठीक आहे. म्हणजे 96 गुणिले 2 किती? 192. 192 अधिक 7 वाढवलं किती झालं? 199. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? 199 गुणिले 2 करायचं आहे. अधिक किती करायचं आहे? 8 करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 199 गुणिले 2 बरोबर किती? 398. ठीक आहे. मग 398 अधिक किती? 8 बरोबर किती येतं? 406. म्हणजे ऑप्शन ए 406 आपलं उत्तर असणार आहे. काय केलेलं आहे? संख्या गुणिले 2 अधिक 4 5 6 7 याप्रमाणे क्रम वाढत गेलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका फक्त 49 रुपयांना मिळत आहेत. तर मित्रांनो बाहेर खूप प्रश्नपत्रिका खूपच जास्त किमतीमध्ये पाहायला मिळतील किंवा खूपच कमी किमतीमध्ये पाहायला मिळतील, परंतु या ठिकाणी आपण तुम्हाला त्याच किमतीमध्ये 49 रुपयामध्ये म्हणजे 4 रुपये 90 पैशामध्ये एक प्रश्नपत्रिका याप्रमाणे एक प्रश्नपत्रिका त्यासोबतच त्या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्पष्टीकरणासह विश्लेषण देखील देत आहोत. तर मित्रांनो जर तुम्हाला हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि आमच्याकडील डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर प्रश्नपत्रिका संच आवडला तर तुम्ही तो प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता. आता पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? मित्रांनो उंटाच्या मादीला काय म्हटलं जातं? सांडणी असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? आता मित्रांनो या प्रश्नाकडे लक्ष द्या. भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अन्वये 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. ठीक आहे. कलम काय? कलम 324. त्यानुसार मित्रांनो भारतामध्ये जो निवडणूक आयोग आहे त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतात. तर मित्रांनो यामध्ये सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो त्यांच्यासोबत ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू हे 2 निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे. म्हणजे ही काय त्रिसदस्यीय बॉडी आहे. तर मित्रांनो याबद्दल माहिती पाहिली तर आता मित्रांनो पुढे पहा. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? 26 एप्रिल 1994. ठीक आहे. भारताचा निवडणूक आयोग कधी स्थापन झाला? 25 जानेवारी 1950 आणि महाराष्ट्राचा कधी? 26 एप्रिल 1994. ठीक आहे. तर मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर काय असू शकतं? UPS मदान हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 10. नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण? मित्रांनो नेपाळचे सध्याचे पंतप्रधान आहेत पुष्पकुमार दहल. तर मित्रांनो या अगोदर 2016 साली देखील
नेपाळचे 1 वर्षासाठी पंतप्रधान बनले होते आणि सध्या तेच नेपाळचे पंतप्रधान आहेत, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्यांच्या अगोदर नेपाळचे पंतप्रधान कोण होते? शेर बहादूर देबुआ. 2021 ते 2022 या कालावधीमध्ये शेर बहादूर देबुआ हे नेपाळचे पंतप्रधान होते आणि त्यानंतर डिसेंबर 2022 पासून पुष्पकमल दहल हे नेपाळचे पंतप्रधान आहेत. या ठिकाणी कुमार नाहीये, पुष्पकमल आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे? एका मजुराची मजुरी काढायची आहे किंवा डायरेक्ट आपण करू शकतो. एका मजुराची मजुरी काढण्यासाठी काय करायचं? 1760 भागिले 8 करायचं, म्हणजे 1760 भागिले 8 गुणिले 20, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? 20 मजुरांची मजुरी मिळणार आहे. हे एका मजुराची मजुरीसाठी आणि गुणिले 20 बरोबर 20 मजुरांच्या मजुरीसाठी. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, 8 × 8 8 दूने 16 राहिला किती? 1. 8 × 8 8 दूने 16 म्हणजेच 220. 220 गुणिले 20. ठीक आहे मित्रांनो, एका मजुराची मजुरी विचारली तर 220 आलेली आहे. ठीक आहे. गुणिले 20 बरोबर किती मिळणार आहे? 20 मजुरांची मजुरी बरोबर किती? 22 गुणिले 20 बरोबर 44. 440 4400 रुपये हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन ए 20 मजुरांना 4400 रुपये मजुरी द्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 12. एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे, तर टेबलची किंमत किती? आता मित्रांनो, या ठिकाणी समजा होणारा नफा बरोबर काय असणार आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि होणारा तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ठीक आहे मित्रांनो. मग या ठिकाणी पहा, समजा ही खरेदी किंमत आहे, तर या ठिकाणी त्याचा नफा असणार आहे आणि या ठिकाणी त्याचा तोटा असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी मध्यावर काय असणार आहे? खरेदी किंमत असणार आहे, म्हणजेच समान नफा किंवा समान तोटा असल्यामुळे मध्ये काय असणार आहे? खरेदी किंमत, म्हणजेच 863 वजा 631 बरोबर काय? 232. मित्रांनो, 232 काय झालं? नफा आणि तोटा यामधील फरक झाला. ठीक आहे. मग मित्रांनो, खरेदी किंमत बरोबर काय असणार आहे? याआधी पहा, 232 भागिले 2, कारण या ठिकाणी मध्यावर आहे ना खरेदी किंमत, म्हणून 2. मग किती येणार आहे? 116. म्हणजे मित्रांनो, 116 रुपये नफा असेल किंवा 116 रुपये तोटा असेल. मग या ठिकाणी जर आपण विक्री किमतीमधून, म्हणजे नफ्याच्या विक्री किमतीमधून 116 वजा केलं तर काय मिळतं? 747. आणि 631 मध्ये जर 116 मिळवलं तर काय मिळतं? 747. म्हणजे खरेदी किंमत काय होती? 747 होते, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. विसंगत घटक ओळखा. मीटर, यार्ड, एकर, फरलांग. आता मित्रांनो, मीटर मध्ये लांबी मोजतात, अंतर मोजतात, यार्ड मध्ये देखील अंतर मोजतात आणि फरलांग मध्ये देखील अंतर मोजतात. तर मित्रांनो, क्षेत्रफळ मोजताना एकर या युनिटचा वापर केला जातो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी हा गटात बसत नाहीये. ठीक आहे. इतर 3 अंतर मोजण्यासाठी तर एकर आहे ते क्षेत्र मोजण्यासाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 14. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? आता मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 1992 मध्ये विश्व आदिवासी दिवस स्थापन करण्याची घोषणा केली होती आणि 1994 पासून याला सुरुवात झाली होती. आणि मित्रांनो, महासभेने केलेल्या घोषणेनुसार 9 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? मित्रांनो, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी आहे ती जम्मू काश्मीर मधील गुलमर्ग या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याची स्थापना आहे ती 1954 साली करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 16. जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? आता मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या नदीचं विचारलेलं आहे, लांब नदीचं नाही. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल नदी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये नाईल नदी आहे, तिची लांबी 6750 किलोमीटर आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या नदीचं विचारलेलं आहे, म्हणून या ठिकाणी अमेरिकेतील अमेझॉन ही नदी जगातील सर्वात मोठी नदी आहे, कारण याची लांबी जरी 6400 किलोमीटर असली तरी देखील या नदी क्षेत्र व्यापलेलं आहे ते नाईल नदीपेक्षा जास्त आहे, म्हणून जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? अमेझॉन आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. त्याच्या पाठोपाठ मित्रांनो, कांगो, गंगा, ऑरिनोको, यांगत्से या नद्या आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीसाठी आणि इतर परीक्षांसाठी डेली क्विज सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपल्याला दररोज पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न सोडवता येतात. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रकारे प्रश्न असतो, त्याचं उत्तर देखील आपल्याला देता येतं. त्याचबरोबर या ठिकाणी बल्बच्या चित्रावर किंवा बल्बच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील या प्रकारे पाहता येतं.
तर मित्रांनो, जर तुम्हाला या सिरीजमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि पोलीस भरतीसाठी क्विजच्या स्वरूपात प्रश्नोत्तर सोडवायचे आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या क्विजमध्ये सहभागी व्हा. प्रश्न क्रमांक 17. जर बच्या दक्षिणेला 8 मैलावर असेल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आहे तो बच्या दक्षिणेला 8 मैलावर आहे. ठीक आहे. आणि क आहे तो अच्या पश्चिमेला, म्हणजे अच्या पश्चिमेला इकडे 6 मैलांवर आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, तर मित्रांनो, ब आणि क यांच्यामधील अंतर विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. या ठिकाणी हा कर्ण आहे, याची लांबी आपल्याला काढायची आहे. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय काय सांगतं? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग, म्हणजेच 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग किती? 64 अधिक 6चा वर्ग 36. मग मित्रांनो, कर्ण वर्ग बरोबर 36 अधिक 64 बरोबर 100. मग मित्रांनो, कर्ण बरोबर काय असणार आहे? कर्ण बरोबर जे इकडे वर्ग आहे ते इकडे वर्गमूळ होईल, म्हणजेच कर्ण बरोबर वर्गमुळात 100. आणि मित्रांनो, 100चं वर्गमूळ काय असतं? 10 असतं. म्हणजे कर्ण बरोबर 10, म्हणजे तिसरी बाजू, म्हणजेच ब आणि क यांच्यामधील अंतर किती आहे? 10 मैल असणार आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. घड्याळामध्ये दुपारचे 3:40 झाले आहेत, तर घड्याळाच्या दोन्ही काठ्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी एक सूत्र वापरायचं आहे. कोणतं? घड्याळाच्या काठ्यांमधील कोन बरोबर 11/2 m वजा 30 h. मग या ठिकाणी m आहे ते काय? मिनिट. h मध्ये काय? तास. ठीक आहे. मग या ठिकाणी 11/2 गुणिले किती मिनिटं आहेत? 40 मिनिटं आहेत, वजा 30 गुणिले तास किती? 3. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, 11/2 गुणिले 40, म्हणजेच बेकी बे, बेदुनी 4, म्हणजे काय होईल? 11 गुणिले 20 वजा 30 90. 11 गुणिले 20 बरोबर किती येतं? 11 गुणिले 20 बरोबर 220 वजा 90 बरोबर किती? 130. म्हणजे 130 अंशाचा कोन असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. सूत्र लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो. घड्याळाच्या काठ्यांमधील कोन बरोबर 11/2 m वजा 30 h. या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायच्या आहेत. m म्हणजे मिनिट आणि h म्हणजे तास. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला उत्तर सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट 2007 पासून तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली होती. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क याची स्थापना 1936 साली हेली राष्ट्रीय उद्यान या नावाने झाली होती. ठीक आहे. आणि पुढे 1956 साली याचं नाव बदलून जिम कॉर्बेट नॅशनल पार्क असं ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे आहे ते उत्तराखंड राज्यातील नैनिताल या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन बी उत्तराखंड हे आपलं उत्तर असणार आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठे आहे? उत्तराखंडमध्ये आहे. जिल्हा विचारला तर नैनिताल. ठीक आहे. स्थापना 1936, नामकरण 1956. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आता पाहूयात आजचा सराव प्रश्न. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. आता या ठिकाणी पहा, प्रश्न काय आहे? सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव अनाउन्स व्हावं, तर या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. तसेच क्विज स्वरूपात प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.